नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्राची संख्या आहे आणि त्याचमुळे या शहरामध्ये आहे ते नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे असेल या दोन्हीकडे आहे ते दुबार नावं नोंदणी केल्या असल्याचा आरोप शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आता शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे। आपण त्यांच्याबरोबर बोलूया। सर, तुम्ही काय तक्रार केली आणि ही दुबार मतदार कसे हे मतदान करतात? माझ्या असं लक्षात आलेलं आहे काय बेलापूर आणि ऐरोली दोन्ही मतदारसंघातील जवळजवळ 71,000 नावं ही नवी मुंबईत पण आहेत आणि पुणे, वाई, सातारा, कराड, पाटण, भोर सर्वीकडे आहेत। हे आम्ही लास्ट 3 दिवसापासून त्याच्यावर काम करत होतो आणि आम्ही ते शोधून काढलं। त्यांची यादी क्रमांक इथला आणि तिकडचा भेटलेला आहे विथ ॲड्रेस विथ मोबाईल नंबर। आता ही बिचारी भोळी बाबडी लोक आपल्या गावाच्या प्रेमापोटी ते गावाला जाऊन वोटिंग करतात, तर त्यांनी जरूर वोटिंग करावी। पण माझी विनंती आहे तिथल्या लोकांना, काही इकडच्या राजकीय घराणेशाहीच्या किंवा कोणाच्या नादाला लागून तुम्ही इथे परत तिकडे वोटिंग करून इथे वोटिंग करायला येऊ नका। ह्याचा त्रास तुमच्या फॅमिलीला तुम्हाला होणार आहे, कारण ही सर्व याद्या आम्ही त्यांच्याकडे इलेक्शन कमिशनच्या तक्रारीमध्ये दिलेल्या आहेत। प्लस त्यांना मी हेही सांगितलेलं आहे की तिकडचा CCTV फुटेज सांभाळून ठेवा। जर एक माणूस तिकडे करत असेल आणि इकडे पण करत असेल तर हे इलेक्शन कमिशनला सांगितलं की त्यांचं CCTV फुटेज आम्हाला देण्यात यावा आणि आम्ही तशी मागणी केली आहे आणि आम्ही हे नंतर चॅलेंज करणार जर हे असं 2-2 ठिकाणी वोटिंग केलेलं असेल। दुसरी मला जी महत्त्वाची अजून एक भीती वाटते, ही जी लोकं इथनं चाललेली आहेत त्यांच्या नावावरती इकडे बोगस वोटिंग होऊ शकते, तर मला ते देखील थांबवायचं आव्हान आहे आणि आम्ही ती थांबवणार। मी सर्व पोलिंग एजंटला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि इकडच्या इलेक्शन ऑफिसरला सर्व याद्या दिलेल्या आहेत। त्यांना विनंती केलेली आहे की साहेब ह्या लोकांना रोका, कारण ह्यांच्या नावावर बोगस होण्याची देखील शक्यता आहे आणि हा प्रकार नवी मुंबई खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। तेव्हा हे रोखणं कर्तव्य आहे, कारण हे बाकीचे उमेदवार ह्या गोष्टीत त्या गोष्टीत जाऊन आपलं टाईम वेस्ट करतात आहे आणि इकडची एक विशिष्ट राजकीय फॅमिली पूर्ण फक्त वोटिंग लिस्टवरती काम करत असते आणि आज ते आम्ही शोधलेलं आहे, तर ह्याच्यावर कारवाई करावी अशी आम्ही इलेक्शन कमिशनला कंप्लेंट दिलेली आहे। टेक्निकली हे तुम्ही कसं सिद्ध करू पाहता आणि हायकोर्टात तुम्ही याचिका सुद्धा दाखल करणार आहात? बघा, आता यादी आमच्याकडे ॲड्रेस सकट आलेली आहे, तिकडचा अनुक्रमांक पण आलेला आहे, इकडचा पण आलेला आहे। एकच माणसाचं सेम नाव असे 71,000 आहेत आणि तिकडचा CCTV फुटेज तपासला आणि इकडचा CCTV फुटेज असतोच तिथे। दोघांचा आम्ही सांभाळून ठेवायला सांगितलं आहे इलेक्शन कमिशनला। जर एकच माणूस आढळला तर डायरेक्ट त्याच्यावर FIR होणार आहे। दुसरं त्याच्यावर बोगस करायला कोण आलं तरी आम्ही ते सांभाळून ठेवायला सांगितलं आहे। प्लस त्यांचा मोबाईल टॉवर लोकेशन पण आम्ही काढायला सांगितलं आहे, त्यांना सांगून ठेवलं आहे ह्या माणसांचं आम्हाला लागणार नंतर, कारण ही केस आम्ही हायकोर्टात घेऊन जाणार, तिकडे चॅलेंज करणार आणि कोणी कोणी अशी वोटिंग केलेली आहे ते तपासायला लावणार आणि जो काय निर्णय होईल आणि इलेक्शन कमिशनला देखील पार्टी करणार, कारण ह्या सर्व गोष्टी त्याच्या निदर्शनात आणून दिल्या आहे। प्लस ह्याच माणसाच्या नावाने तिकडे वोटिंग झाली तर रिअल टाईम डाटा शेअरिंग करायला देखील सांगितलं आहे की तिकडनं लगेच माहिती मागवा आणि त्यांना याला इथे 2-3 तास लागतात किंवा इथे बोगस करायला तर एकच ठिकाणी 2 नाव झालं तरी आम्हाला तेवढी माहिती पण बसा, आम्ही नंतर चॅलेंज करणार आहे। याच्यामध्ये मतदार राजावरती गुन्हे दाखल होऊ शकतात? 100% गुन्हे दाखल होणार जर रिअल फुटेजमध्ये दिसलं का एक माणूस तिकडे वोटिंग करतो आहे आणि तोच परत इथे येऊन वोटिंग करतो आहे, 100% गुन्हा दाखल होणार। बोगस वोटिंगचा गुन्हा दाखल होणारच, FIR होणारच ह्याच्यात। गोरगरीब जनता फसू शकते? गोरगरीब जनताच फसते ना नेहमी। राजकीय लोकांना काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा कोणाच्या भावनेत जाऊन किंवा हे जाऊन असं करू नका। मी तुम्हाला विनंती करतो, बोगस वोटिंग करू नका, दुबार वोटिंग पण करू नका, हे नंतर पकडण्यात येणार। नक्कीच आपण पाहतो की याच्यामध्ये जर दुबारा वोटिंग केलं तर असे सापडणाऱ्या मतदानावरती FIR दाखल करणार असल्याचं या ठिकाणची मागणी किशोर पाटकर यांनी केलेली आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।